आरतीचा सगळा पगार तिचा नवरा आशिष घेत होता. महिन्याला ती 20,000 रुपये कमवत होती. पण तिला स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा नवऱ्यासमोर हात पसरावे लागत होते. तिचा नवरा तिने कमावलेल्या पैशातून बाहेर हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवण जेवायचा आणि तिच्यासाठी मात्र थंड भाजी चपाती घेऊन यायचा. घरात जेवण बनवायचे तर त्यासाठी किराणा सामान भरावा लागेल असा विचार तिच्या मनातही येत नव्हता. पण स्वतःला महागातले कपडे वस्तू खरेदी करायचा. आरती जेव्हा कधी नवऱ्याकडे स्वतःसाठी किंवा मुलांसाठी पैसे मागायची तेव्हा आशिष तिला घटस्फोट देण्याची धमकी द्यायचा. एके दिवशी रागात त्याने आरतीला घरातून हाकलवून दिले आणि नंतर त्याला खूप पश्चाताप झाला. तो तिला घरी परत येण्यासाठी विनवणी करू लागला. शेवटी या सगळ्या त्रासाला कंटाळून आरतीने दुसरे लग्न केले. पण जेव्हा आशिषने आरतीला तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो तर आरती कामावरून घरी आली तर घरात नुसता गोंधळ चालला होता. सगळ्या घरात पसारा पडला होता. मुलं एकमेकांशी भांडत होती. आरती रागाने म्हणाली, हे काय चाललं आहे तुमचं? तेव्हा तिची मुलगी आर्या म्हणाली, आई बघ ना, दादा मला त्रास देतोय. तिला 8 वर्षाचा एक मोठा मुलगा यश आणि 6 वर्षाची एक मुलगी आर्या अशी 2 मुलं होती. आरतीने हातातील पर्स बाजूला ठेवली. बिचारी कामावरून कंटाळून घरी आली होती. ती मुलांना म्हणाली, हा काय प्रकार आहे? बघा बरं, तुम्ही दोघांनी मिळून घरात किती पसारा करून ठेवलाय. तिची मुलगी म्हणाली, आई ते तर बाबांचे काही मित्र आले होते. ते चहा पिऊन गेले आहेत, त्यामुळे सिंकमध्ये एवढी भांडी पडली आहेत. आणि हा दादा मला त्रास देत होता. त्यानेच सोफ्यावर असलेली उशी मला फेकून मारली. आरती म्हणाली, तुमचे बाबा कुठे आहेत? आर्या म्हणाली, ते तर त्यांच्या मित्रासोबत बाहेर गेले आहेत. आरतीला खूप राग आला. घरात मुलं एकटीच होती आणि तिचा नवरा बाहेर मित्रांसोबत मजा करत होता. तेवढ्यात यश म्हणाला, आई मला भूक लागली आहे, जेवायला दे ना. ती म्हणाली, तुझ्या बाबांनी आज मेसमधून डबा आणला नाही का? मुलं म्हणाली, नाही. बाबा म्हणाले, मी मित्राच्या सोबत बाहेर जातोय आणि रात्री जेवण करून घरी परत येईन. आरतीला खूप आश्चर्य वाटले. ती मनात म्हणाली, किती विचित्र आणि बेजबाबदार माणूस आहे हा. घरात लहान लहान मुलांना एकटे सोडून गेला आहे. घरात कोणी घुसले असते तर काय झालं असतं? ना काही कमवतोय आणि ना त्याला घराची जबाबदारी घ्यायची आहे. आरतीने सगळे घर स्वच्छ केलं आणि मुलांना मॅगी बनवून दिली. मुलं खुश होऊन मॅगी खाऊ लागली आणि तिने पण मॅगीच खाल्ली. त्यासोबत तिने स्वतःसाठी 1 कप चहा पण बनवला. तिचे डोके खूप दुखत होतं. एकीकडे ऑफिसमधले काम आणि दुसरीकडे हा असा बेजबाबदार नवरा. बाहेरचे आणि घरातले काम करून ती खूप थकली होती. तिने नवऱ्याला फोन लावला तर मागून हसण्याचा बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. ती म्हणाली, आशिष कुठे आहात तुम्ही? आशिष म्हणाला, तुला काही प्रॉब्लेम आहे का? घरात बसलो तरी टोमणे मारत असतेस आणि आता मित्रांसोबत बसलो तरी सुद्धा तुला प्रॉब्लेम आहे. आरती म्हणाली, तुम्ही मुलांना घरात असे एकटे सोडून कसे काय गेलात? आशिष म्हणाला, मी यशला आतून दरवाजा बंद करायला सांगितला होता. आरती म्हणाली, यश एवढा मोठा आहे का म्हणून तुम्ही त्याला सांगून गेलात की दरवाजा बंद करून घे? आशिष म्हणाला, काही झालंय का? आरती म्हणाली, तुम्ही काहीतरी व्हायचीच वाट बघत आहात का? काही झाल्यानंतर मग तुम्हाला याची जाणीव होणार आहे का? आशिष म्हणाला, हे बघ, आता मी तुझे लेक्चर ऐकून घेण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही. मित्रांसोबत बसलोय, आपण घरी आल्यावर बोलूया. आरती म्हणाली, तुम्ही मुलांना डबा पण आणून दिला नाही. तो म्हणाला, यार, डबा आणून दिला नाही म्हणून काय झालं? तू बाहेरून काहीतरी ऑर्डर कर ना. आरती म्हणाली, सगळे पैसे तर तुमच्याजवळ असतात. माझ्याजवळ 1 रुपया पण ठेवत नाही. मग मी कसे मागवणार? आशिष म्हणाला, यार, तू माझा जीव खाऊ नकोस. माहिती नाही तुला काय प्रॉब्लेम आहे. असे म्हणत त्याने फोन कट केला. आरतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. आशिष रात्री उशिरा जेवण करून मित्रांवर पैसे उडवून आला आणि घरी येताना डाळ आणि चपाती घेऊन आला. तोपर्यंत मुलं झोपली होती. आरती त्याला पाहून म्हणाली, ही काय वेळ आहे का घरी यायची? रात्रीचा 1 वाजला आहे. आशिष म्हणाला, जास्त बोलू नकोस. हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या मनात येईल तेव्हा मी घरात येईन आणि जेव्हा पाहिजे तेव्हा जाईन. तू कोण आहेस मला थांबवणारी? आरती म्हणाली, अहो, तुम्ही कधीतरी गंभीर होऊन विचार करणार आहात का? आपली मुलं मोठी होत आहेत. खर्च वाढतोय. मी एकटी जरी सगळी जबाबदारी नाही ना उचलू शकत. आशिष म्हणाला,
तूच उचलायची आहेस. जास्त पैसे मिळवण्यासाठी तुला ओव्हरटाईम करायला लागला तरी चालेल. ती म्हणाली, ऑफिस माझ्या बापाचं नाही जे मला जास्त काम आणि जास्त पैसे देईल. आशिष म्हणाला, मग ऑनलाईन काम कर. असं म्हणत तो उशी घेऊन झोपला. तिच्याजवळ यायला लागला तर तिने त्याचा हात जोरात झटकला. आशिषच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, अगं ही कसली पद्धत झाली? मी नवरा आहे तुझा. आरती म्हणाली, जर तुम्ही काही कमवत नाही, घराच्या जबाबदाऱ्या घेऊ शकत नाही, मुलांना सांभाळू शकत नाही तर माझ्याजवळ पण येत जाऊ नका. मी माणूस आहे, मशीन नाही. तुमच्या गरजा पण पूर्ण करू, घरातली बाहेरची कामं पण करू. तुम्ही तरी कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही. आशिष म्हणाला, जास्त आगाऊपणा करू नकोस. मी मनात आणले तर तुझ्यावर जबरदस्ती पण करू शकतो आणि तू मला थांबवू शकत नाहीस. आरतीला रडू आले. आशिष त्याच्या मनाच्या मर्जीचा मालक होता. त्याला ना बायकोने कमावलेले पैसे खर्च करायला लाज वाटत होती आणि नाही बायकोसोबत वाईट वागताना त्याला काही चुकीचे वाटत होते. सकाळी उठल्यावर आरती कामावर जायला तयार होत होती. घर मालकाने आवाज दिला. तो ऐकून आरतीने नवऱ्याला उठवले. आशिष म्हणाला, मी का जाऊन बोलू त्या घरमालकाशी? भाडे तुला द्यायचे आहे, तू जाऊन बोल. आरती म्हणाली, अहो सगळा पगार तर मी तुमच्याकडे दिला आहे. मग कुठे आहेत पगाराचे पैसे? तुम्ही अजूनही भाडे का दिले नाही? आशिष म्हणाला, ते पैसे माझ्याकडून रात्री मित्रांच्या पार्टीला खर्च झाले. हे सगळं ऐकून तर आरतीला धक्का बसला. ती म्हणाली, अहो तुम्ही 8,000 पार्टीवर उडवलेत, ते पण एका रात्रीत. आशिष म्हणाला, मागच्या 6 महिन्यांपासून माझे मित्र मला खायला घालत होते. आज मी त्यांना खायला घातले तर मग त्यात काय झालं एवढं? घरमालकाला सांग पुढच्या महिन्यात डबल भाडे घ्यायला. आरती म्हणाली, डबल भाडे कोण देणार? तुम्हाला तर माहिती आहे मी एक एक रुपया खर्च करताना पण विचार करत असते. माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. आशिष म्हणाला, मला माहिती नाही. हे बघ, माझे झोप खराब करू नकोस. तुला घरमालकाला जे काही सांगायचे आहे ते तू सांग. आरती कामावर जायला घरातून बाहेर आली, पण समोर पाहिले तर घरमालकाच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. तो म्हणाला, हा तर दर महिन्याचा तमाशा झाला आहे. तुम्ही वेळेवर भाडे देत नाही. जर असंच चालू राहिलं तर मी घर खाली करायला सांगेन. आणि तसेही मला ह्या घराचे 10,000 भाडे मिळत आहे. मी तर यासाठी गप्प होतो की जाऊ द्या, जुने भाडेकरू आहेत, राहत आहेत तर राहू द्या. पण जर आता तुम्ही वेळेवर भाडे नाही दिले तर तुम्हाला घर खाली करावे लागेल. आरती म्हणाली, मी तुम्हाला पुढच्या महिन्यात एकदम 2 महिन्यांचे भाडे देईन. तुम्ही काळजी करू नका. घरमालक 2,000 रुपयांचे लाईट बिल तिच्या हातावर ठेवून निघून गेला. आरती डोकं पकडून बसली. तिचे डोकं ठिकाणारं नसताना सुद्धा ती कामावर गेली. असं नव्हतं की आशिष शिकलेला नव्हता. तो शिकलेला होता पण नोकरी करत नव्हता. तो म्हणायचा की माझ्यावर कोणीही हुकूम सोडलेला मला आवडत नाही. आणि जो माणूस नोकरी करतो तेव्हा त्याच्या बॉसचे ऐकून घ्यावे लागते, पण तो कुणाचेच ऐकून घेत नव्हता. एवढा मिजाशीश राहत होता जणू काही तो लखपती बाप्पाचा एकुलता एक मुलगा आहे. दुसऱ्या महिन्याचा पगार आरतीला मिळाला. तिने 2 महिन्याचे घर भाडे एकदाच घरमालकाला देऊन टाकले. 4,000 लाईट बिल भरले आणि उरलेले पैसे नवऱ्याच्या हातात नेऊन ठेवले. एवढे कमी पैसे पाहून तो म्हणाला, बाकीचे पैसे कुठे आहेत? आरती म्हणाली, मी 2 महिन्याचे घर भाडे देऊन टाकले. आशिष म्हणाला, तुझी एवढी हिंमत कशी झाली? मी स्वतः घर भाडे दिले असते, तू का दिलेस? तुला खूप आवडत असेल ना सगळे कामं स्वतः करायला, लोकांच्या सोबत पैशांचा व्यवहार करायला. मग मी कशासाठी आहे? हे ऐकून आरती म्हणाली, तो विचार तुम्ही करायला पाहिजे की तुम्ही कशासाठी आहात. एवढा तुमचा आत्मसन्मान जागृत असेल तर काहीतरी करा. असे हातावर हात ठेवून का बसला आहात? जास्त तोंड चालवू नकोस. असे म्हणत त्याने उरलेले पैसे खिशात टाकले. मुलांसाठी चिकन आणि पास्ता आणून ठेवा. मी रात्री आल्यावर मुलांना बनवून देईन. जेवण लवकर आणून देत जा आणि माझं ऐका. उद्या मुलांच्या शाळेत जाऊन त्यांची फी जमा करा. मग उरलेल्या पैशात महिना कसा तरी घालवू. तुम्ही प्रत्येक महिन्यात हॉटेलमध्ये जेवायला जावे हे काही फार आवश्यक नाही. आपण साधं जेवण पण खाऊ शकतो. आरती कामावरून घरी आल्यानंतर खूप थकलेली असायची. नंतर मुलांचा अभ्यास घ्यायची, त्यामुळे घरात स्वयंपाक बनवायला तिला वेळ मिळत नव्हता. सुट्टीच्या दिवशी आठवड्याची कपडे, सगळ्या घराची साफसफाई ती करत असायची. कारण आशिष घरातील कुठल्याही कामाला हात लावत नव्हता. साधं स्वतःला पाणी प्यायचे असेल तरी तो स्वतः उठून घेत नव्हता. मुलांना आणायला सांगायचा. त्याला बायकोचा पैसा उडवताना जरासुद्धा लाज वाटत नव्हती. रात्री घरी येताना त्याने
सोबत थंड चपात्या आणि डाळ आणून तिच्या हातावर ठेवली. त्याच्या हातात खरेदीच्या पिशव्या होत्या. आरती म्हणाली, हे काय आहे? आशिष म्हणाला, तुला दिसत नाही का? खरेदी केली आहे. खूप दिवस खरेदी केली नव्हती. मला घालायला कपडे नव्हते. मी जुने कपडे वापरून मला कंटाळा आला होता. त्यामुळे मी स्वतःसाठी नवीन कपडे घेऊन आलोय. आरती म्हणाली, मी ऑफिसमध्ये काम करते, पण तेच ते जुने कपडे रोज घालते. 2 वर्ष झाले मी स्वतःला आणि मुलांना कपडे घेतलेले नाहीत आणि तुम्ही दर महिन्याला स्वतःला नवीन कपडे घेऊन येता. अजून घरात असे तुमचे कितीतरी कपडे आहेत ज्यांना तुम्ही एकदा पण हात लावलेला नाही आणि अजून त्यात नवीन कपडे घेऊन आलात. नक्की तुमच्या मनात काय चालू आहे? आशिष म्हणाला, हे बघ, मला त्रास देऊ नकोस. काय झालं मी स्वतःसाठी 3-4 हजाराची खरेदी केली तर? तुम्ही 3-4 हजाराची खरेदी केली? आता महिना कसा काढायचा? आशिष म्हणाला, मेसचा डबा 100 रुपयात येतो. तुमचा अजून दुसरा खर्च तरी काय आहे? माझं तर असं म्हणणं आहे की हेच जेवण वाचवून मुलांना दुपारी खा म्हणावं, म्हणजे पैसे वाचतील. तुझा दुसरा पगार येईपर्यंत महिना चांगला निघून जाईल. जर तू घरभाडे सगळे दिले नसतेस तर मी काहीतरी सारवासारव केली असती, पण तू तुझ्या मनाचा कारभार केला आहेस. आरतीला तर आता काहीच कळत नव्हते की काय करावे आणि काय नाही. केलेल्या कर्माचा पश्चाताप ती करत होती. आशिष सोबत लव्ह मॅरेज केलं होतं. दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि पुढे एकाच कंपनीत नोकरी पण करू लागले. त्यावेळी आशिष कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता. पगार चांगला होता, पण तो तसाच अकडू होता. बॉस जरा काही बोलला की नोकरी सोडायची धमकी द्यायचा, पण आरती त्याला समजावत असायची. नंतर आरतीला दुसऱ्या कंपनीत चांगल्या पगाराची ऑफर आली. मग ती दुसऱ्या कंपनीत नोकरी करू लागली. आरतीचे आई वडील म्हणाले, आम्ही तुझ्यासाठी एक चांगले स्थळ पाहिले आहे, लग्न करायला तयार हो. पण तिला आईवडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचे नव्हते, म्हणून तिने त्या स्थळाला नकार दिला. आरती म्हणाली, मला या मुलाशी लग्न करायचे नाही. तेव्हा तिची आई म्हणाली, काय झालं? मुलगा दिसायला चांगला आहे, स्वतःचं घर आहे, कपड्याचे दुकान आहे, चांगला कमावतोय. तेव्हा आरती म्हणाली, पण तो कमी शिकले आहे. मी त्याच्यासोबत कुठेही माझ्या मित्रांच्या पार्टीला जाऊ शकणार नाही. लोक माझी टिंगल उडवतील आणि लग्न माझ्या आवडीच्या मुलाशीच करेन. तेव्हा तिची आई म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर तर आहे ना? आम्ही तुला नोकरी करण्याची सूट दिली आहे यासाठी, कारण आपली परिस्थिती चांगली नाही. तू कमावलेल्या पैशातून तुझ्या लग्नाचा खर्च काढायचा आहे. तुझे बाबा तर तू नोकरी करायची नाही म्हणून बोलत होते. तुझ्या दोन्ही बहिणींचे लग्न त्यांनी त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लावून दिले आहे. तुला तर माहिती आहे, आपल्या इथे लग्नाचा निर्णय आई वडील घेतात. आरती म्हणाली, पण मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेईन. चांगले कमावते, शिकलेली आहे, त्यामुळे माझ्यासाठी योग्य जोडी तर मी स्वतः शोधेन. मला कोणत्याही असल्या तसल्या मुलाशी लग्न करायचे नाही. बघ आई, तू त्या मुलाकडच्यांना नकार कळवणार आहेस की मी कळवू? तिच्या आईने तिला खूप समजावले होते की हा मुलगा आमच्या बघण्यातला आहे, चांगल्या घरातला आहे, त्याचे स्वतःचे घर, दुकान आहे. तू खूप सुखात राहशील. पण आरतीचा एकच हट्ट होता, मी त्याच्यासोबत आनंदाने राहू शकणार नाही. तिच्या मनात अगोदरपासून आशिषसाठी प्रेम होते, त्यामुळे तिला अमित अजिबात आवडत नव्हता. तो जरा रंगाने सावळा होता, पण त्याला पाहून तिने मनाशी ठरवले होते की ती या मुलाशी कधीच लग्न करणार नाही. आशिषला म्हणाली, तू माझ्या घरी तुझे स्थळ घेऊन ये. आशिषला पण ती आवडत होती, पण सगळ्यात जास्त त्याला ती कमवत असलेला पैसा जास्त आवडत होता, कारण आशिष मनापासून कुठेच काम करत नव्हता. 3 कंपनीतील त्याने नोकरी सोडली होती फक्त यासाठी की त्याच्यावरचा बॉस त्याच्यावर ओरडत असायचा. त्याला स्वतःच्या मर्जीने जगायची सवय झाली होती आणि आता पण त्याची हीच अवस्था होती. तिसऱ्या जागेवरून नोकरी सोडायला निमित्त शोधत होता. आशिष म्हणाला, तुला तर ठाऊक आहे, मला आई वडील नाहीत. मुलांच्या सोबत एका घरात भाड्याने राहतो. तिथे आम्ही सगळे मिळून भाडे देतो. तुला लग्नानंतर कुठे ठेवणार? माझ्यासारख्या अनाथ मुलाला तुझे आई वडील त्यांची मुलगी काय म्हणून देतील? आरती म्हणाली, तू छान नोकरी शोध. तुला नोकरी लागली की मी माझ्या आईबाबांना लग्नासाठी तयार करेन. आशिषने एका नवीन कंपनीत नोकरी सुरू केली. पगार 40,000 होता आणि अजून वाढण्याची शक्यता देखील होती, पण तीच त्याची जुनी सवय. आरतीने हट्ट पकडला होता की लग्न केले तर आशिषसोबतच करेन. तिच्या आईवडिलांना आशिष अजिबात आवडत नव्हता, कारण त्याचे कोणी नातेवाईक नव्हते, त्यात स्वतःचे घर नव्हते आणि नाही त्याला जबाबदारीची जाणीव होती. सगळी माहिती काढल्यावर आरतीचे बाबा म्हणाले, एका वर्षात त्या मुलाने 4 नोकऱ्या सोडल्या आहेत. काही महिने काम करतो आणि सोडून देतो. तो तुझी जबाबदारी उचलण्याच्या लायकीचा नाही.
जर तू तुझ्या मनाने वागलीस तर तुझा आणि आमचा संबंध कायमचा संपला असे समज. आईबाबांनी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, धमकी दिली, पण आरतीच्या डोक्यावर आशिषच्या प्रेमाचे भूत बसले होते. तिला त्याच्याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. ती म्हणाली, मी त्याच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत राहीन. हे सगळं बोलणं खूप सोपं होतं, पण करणं खूप कठीण. भावनेच्या भरात वाहत तिने तिच्या आईवडिलांना जीव देण्याची धमकी दिली होती. मग नाईलाजाने आरतीच्या आईवडिलांनी तिचे लग्न आशिष सोबत खूप साध्या पद्धतीने लावून दिले आणि त्यासोबत हे पण सांगितले की आजपासून आमच्या घरी पाऊल पण ठेवायचे नाही. तुझा आणि आमचा संबंध कायमचा संपला. आरती लग्न करून आशिषसोबत आईवडिलांना सोडून कायमची आली. तिनेच घर भाड्याने घेतले, सगळे सामान विकत घेतले. आशिषला अजून दुसरे काय हवे होते? त्यानंतर त्याने लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच नोकरी सोडली, का तर त्याचा मालक त्याला ओरडला. आरती म्हणाली, तुम्ही दुसऱ्या कंपनीत काम बघा, पण तो तिचे ऐकत नव्हता. नोकरी सोडल्यानंतर त्याने परत नोकरी केली नाही. आशिष म्हणायचा की तुझ्या बापाने तरी तुला कुठे पैसा दिला आहे? नाहीतर मी एखादा बिझनेस सुरू केला असता तर चांगले कमावले असते. आरती नोकरी करायला सुरुवात केल्यापासून पैसे साठवत होती. तिने FD केली होती. जेव्हा FD मोडली तेव्हा 2 लाख रुपये निघाले. तिने ते सगळे पैसे आशिषला दिले म्हणजे तो एखादा नवीन व्यवसाय सुरू करेल. पण आशिषने ते सगळे पैसे मजा मस्ती करण्यात उडवले. मित्रांच्या सोबत फिरण्यात, हॉटेलमध्ये खाण्यात उडवले आणि उरलेले पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केले. आरती म्हणाली, अहो हे पैसे मी माझ्या इच्छा मन मारून जमा केले होते. तुम्हाला यासाठी दिले होते की तुम्ही एखादा नवीन काम सुरू कराल. याच दरम्यान तिला दिवस गेले होते. तरी पण ती नोकरी करत होती. तिला पहिला मुलगा झाला. तिला वाटलं आता तरी आशिषला जबाबदारीची जाणीव होईल. पण आशिषला त्या दोघांची काहीच पर्वा नव्हती. हो, पण तो तिच्यावर एक उपकार नक्की करत होता. ते म्हणजे ती दिवसभर कामावर असताना तो मुलाला सांभाळत होता. पण दुसऱ्यांदा जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तो तिला म्हणाला, मला अजून पोरं सांभाळायची नाहीत. तू असं कर, तू ते बाळ खाली कर. आरती म्हणाली, पण हे तर पाप आहे ना, मी नाही करू शकत. आशिष म्हणाला, मग तुझी पोरं तुझी तू सांभाळ. मुलीच्या जन्मानंतर मुलांना सांभाळण्याची जास्त करून जबाबदारी आरतीवर पडली. तिने मुलांना सांभाळण्यासाठी एक आया ठेवली, पण मनात ही भीती असायची की आशिष घरातच असतो, काही कमी जास्त झालं तर. आयाने काही महिने काम केले आणि दिले सोडून. ती म्हणाली, मी अशा घरात काम करणार नाही जिथे पुरुष दिवसभर घरात बसलेला असतो. मुलगी 1 वर्षाची झाली होती. आशिष फक्त तिला बाटलीतले दूध द्यायचे काम करत होता. आरती ऑफिसला जाताना बाळाला सकाळी जे डायपर घालून जायची ते ती घरी परत आल्यावर बदलत असायची. तो मुलांची जरासुद्धा काळजी घेत नव्हता. आरती घरी आल्या घरातले साफसफाई करायला लागायची. मुलांना सांभाळण्याची जबाबदारी पण तिच्यावर होती. कितीतरी वेळा ती आशिषला म्हणाली होती की तुमच्याजवळ बाईक आहे, कमीत कमी पार्सल पोहोचवण्याची तरी कामं करा. दिवसाला 500 रुपये तरी कमावले तरी थोडासा हातभार लागेल, पण तो काहीच करत नव्हता. उलट गाडीत पेट्रोल भरायचे पैसे पण बायकोला मागत होता. आता आरतीला तिच्या निर्णयावर पश्चाताप होऊ लागला होता. तिने एक चांगले आयुष्य सोडून प्रेमासाठी एक संकट गळ्यात बांधून घेतले होते. ती तिच्या मुलांची, नवऱ्याची आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलत होती. तिचा नवरा बायकोच्या जीवावर बसून खाणारा ऐत खाऊ नवरा होता. त्याला बायकोची अजिबात काळजी वाटत नव्हती. ती काय करते, कशी पैसे कमावते याच्याशी त्याला काही देणेघेणे नव्हते. घरातले खर्च वाढायला लागले म्हणून आरतीने कामावरून आल्यावर मुलांच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. ती नवऱ्याला म्हणाली की तुम्ही मुलांच्या शिकवण्या घेत जा. अगोदर तो तयार झाला. मुलांना शिकवायला सुरुवात पण केली. पण तो त्याच्या मनाचा मालक होता. नोकरीवर जरा काही झालं की काम सोडून घरी यायचा. मागच्या 2 वर्षात तर त्याने काम करायचे बंद केले होते. मुले मोठी व्हायला लागली होती. त्यांचा खर्च वाढायला लागला होता. आता तर आरतीजवळ अजिबात वेळ नसायचा. कामावरून घरी आल्यावर मुलांना सांभाळत कॉलेजच्या मुलांची शिकवण्या घेत असायची. कधी कधी तर आशिष त्यांच्यावर पण संशय घेत असायचा, तू एवढ्या मोठ्या मोठ्या मुलांना का शिकवतेस? आरती म्हणाली, मग तुम्ही शिकवत जा, मी एकटी काय काय करू? फक्त पगारावर भागवत नाही. रात्रीच्या 10 वाजेपर्यंत ती शिकवण्या घेत असायची. त्यानंतर खूप थकून जायची. आरती आशिषला म्हणाली, तुम्ही दिवसभर घरात पडलेला असता, एखादं काम बघा.
ती एवढं जरी बोलली तरी आशिष तिला मारायलाही कमी करत नव्हता. तो म्हणायचा, तुला जर माझा एवढा त्रास होतोय तर मी तुला घटस्फोट देईन. तुझ्या आईबापाने अगोदरच तुला सोडून दिले आहे. लग्न झाल्यानंतर त्यांनी एकदा सुद्धा तुझ्याकडे पाहिले नाही. कशी आहेस, कुठल्या परिस्थितीत आहेस, तुझी साधी विचारपूस देखील केली नाही. मला तर असं वाटलं होतं की तुला तुझा हिस्सा मिळेल, पण मला काय माहिती होते की मी एका कंगाल मुलीशी लग्न करतोय. आरती म्हणाली, तुम्हाला असं बोलताना लाज वाटत नाही का? तुम्ही माझ्या पैशांच्या जीवावर बसला होतात. तुमच्या गोडगोड बोलण्यात येऊन मी माझ्या आईबाबांशी भांडून त्यांना सोडून तुमच्याशी लग्न केलं. मी त्यांचे बोलणे त्यावेळेस ऐकले असते तर आज मी एक सुखी आनंदी जीवन जगत असते. हे ऐकून आशिषला खूप राग आला. तो म्हणाला, तुझे तोंड बंद कर, नाही तर तुझी अशी अवस्था करेन की आठवणीत ठेवशील. त्यांची मुलं आईबापाचे भांडण बघून लपून बसलेली असायची. मुलांसाठी आरती माघार घेत होती. ती खूप रडत असायची. आरतीने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. मी आईबाबांचे बोलणे ऐकले असते, त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले असते तर बहुतेक तिच्या आयुष्यात एवढे दुःख आले नसते. दरवेळी मुली मुलांच्या गोड गोड बोलण्याला फसून निर्णय तर घेतात, पण नंतर आयुष्यभर पश्चाताप करत असतात. एकदा आशिष घरी आला तेव्हा तो खूप दारू पिऊन आला होता. हे पाहून आरतीला सहन झाले नाही. सकाळी उठल्यावर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. सुट्टीच्या दिवशी आरती म्हणाली, तुम्ही आता रोजच दारू पिऊन घरी येतात. तुमच्या दारूसाठी माझे सगळे पैसे उडवत असतात. मग घर कसे चालवायचे? त्या दोघांचे एवढे भांडण झाले की आशिषने तिला खूप मारलं आणि घरातून हाकलून दिलं. तिला घटस्फोट द्यायचे बोलायला लागला. हे ऐकून आरतीला तिच्या कानांवर विश्वास बसला नाही. तो रागात घरातून निघून गेला. आरती दिवसभर नुसती रडत होती. मुलं टेन्शनमध्ये होती ते वेगळंच. दुसऱ्या दिवशी आशिषने घटस्फोटाचे पेपर आरतीला पाठवून दिले. आरतीने पण त्या पेपर्सवर सही करून स्वतःचा जीव सोडवला. दोघांच्या घटस्फोटाला आठवडा झाला होता. एका रात्री तो घरी परत आला तर आरती त्याला म्हणाली, तुम्ही माझ्या घरातून चालते व्हा. आता तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. पण तो हात जोडून माफी मागायला लागला आणि म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी कुठे जाणार? माझं कुठे ठिकाणा नाही. तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. आरती म्हणाली, तुम्ही जे काही केलं आहे ते माफ करण्यासारखं नाही. आशिष म्हणाला, मी वचन देतो, मी नोकरी करेन, घराचा सगळा खर्च भागवेन. तूच विचार कर. मुलांचे आयुष्य बर्बाद होईल. जर त्यांना बापाचे प्रेम मिळाले नाही तर ते काय करतील? मुले बापाच्या खूप जवळ होती. 3 दिवस आशिष घरातच राहिला. आरती कामावरून आली की हात जोडून माफी मागायला लागायचा. आरती म्हणाली, तुम्ही माझ्या घरातून निघून जा. जर कोणाला समजले की घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे येत राहता तर मी बदनाम होईल. आशिष म्हणाला, मग मी कुठे जाऊ? माझे कुठे घर नाही. परत रडत हात जोडून माफी मागायला लागला आणि म्हणाला, मला शेवटचे माफ कर. तू जसं सांगशील तसंच मी करेन. आरती मुलांच्या सोबत दार बंद करून झोपत होती. तिला भीती वाटत होती की काही चुकीचं घडू नये, नाहीतर ती स्वतःला तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. कारण आशिष कधी तिचा हात पकडत असायचा, कधी खूप जवळ यायचा आणि म्हणायचा, आपलं नातं असं कसं संपू शकतं? मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सारखं एकच वाक्य बोलायचा, मला एक संधी दे. आता आरती मानसिक त्रासाची शिकार झाली होती. तिला कळत नव्हतं की काय करावं. तिला माहिती होतं की जर ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली तर ते तिला चुकीचे समजतील, म्हणतील, तू तुझ्या मर्जीने लग्न केले होते, आता बघ त्याचा काय शेवट झाला. ती मुलांचा पण विचार करत होती. मग तिने एक निर्णय घेतला आणि आईवडिलांच्या घरी परत गेली. तिच्या वडिलांनी तिच्याकडे पाहिले देखील नाही, पण तिला पाहून आईचे काळीज पाघळले. जेव्हा तिच्या आईने मुलीला रडत हात जोडून माफी मागताना पाहिले, त्यांनी आरतीला मिठी मारली. नातवंडांचे तोंड बघून काही दिवसांनी तिच्या वडिलांनी पण तिला माफ केले. मुलांनी कुठलीही चूक केली तरी आईवडिलांचे मन असे असते की ते मुलाच्या सगळ्या चुका पोटात घालतात आणि त्यांना माफ करतात. काही दिवसांनी आरतीच्या आईने तिच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला, पण आरती अजून आशिषला विसरू शकली नव्हती. तरी देखील तिच्या आईने तिचे लग्न ठरवले. एके दिवशी ती कामावरून घरी जात होती. रस्त्यात आशिषने तिला अडवले आणि तिची माफी मागू लागला. आरती म्हणाली, माझी वाट सोडा. तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. लवकरच माझे दुसरे लग्न होणार आहे. हे ऐकून आशिषने तिचे पाय धरले. तो म्हणाला, माझी चूक झाली. मी तुझ्या आणि मुलांच्या शिवाय राहू शकत नाही. मला माफ कर आरती. पण आरती त्याला काहीही न बोलता घरी परत आली. पण डोक्यात सारखा त्याचाच विचार घुमत होता.
शेवटी तो दिवस पण आला आणि तिचे दुसरे लग्नही झाले. आरती खोलीत बसून रडत होती. तिचा नवरा तिथे आला तेव्हा तिला असे वाटले की तिचे काळीज धडधडायचे बंद झाले आहे. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आशिष शिवाय ती नवरा म्हणून दुसऱ्या कोणाचा विचार पण करू शकेल. पण जसे तिने समोर बसलेल्या माणसाला पाहिले, तिला धक्का बसला, कारण समोर अमित होता. पण तो हैराण नव्हता. तो म्हणाला, मी आधीपासूनच तुला पसंत करत होतो, पण तू अशा माणसाची निवड केली ज्याने तुला आयुष्यभर त्रास देऊन शेवटी घटस्फोट दिला. ही गोष्ट लपून राहत नाही. जेव्हा तुझ्या आईने तुझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला, मी लगेच होकार दिला. मला तुला परत गमवायचे नाही. मी तुझ्या मुलांना पण आपलेसे मानून त्यांचा सांभाळ करेन. अमितचे बोलणे ऐकून आरती रडायला लागली होती की तिने किती चुकीच्या माणसाचा जीवनसाथी म्हणून निवड केली होती, ज्याने तिच्यावर नाही तर तिच्या नोकरी आणि पैशांवर प्रेम केले होते. अमित आरतीवर खूप प्रेम करत होता. काही दिवसानंतर त्याने तिच्या मुलांना पण आपलेसे केले. तिची मुले पण अमितसोबत खूप खुश होती. एके दिवशी आरती कामावर जात होती. ऑफिससमोरच आशिष उभा होता. त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. तो अजूनही आरतीची माफी मागत होता आणि तिला त्या अडाणी माणसाला घटस्फोट देऊन त्याच्याकडे परत यायला सांगत होता. आरती म्हणाली, मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. तुमच्यासोबत अजून परीक्षा नाही देऊ शकत. मी जी चूक केली त्याची शिक्षा मी भोगली आहे आणि परत माझ्यासमोर आलात तर मी तुमची पोलिसात तक्रार करेन. मग काय, आशिष रडत तिथून निघून गेला. शेवटी माझी तुम्हा मुलींना कळकळीची विनंती आहे की स्वतःच्या आईवडिलांचे मन दुखवून कुठलाही असा निर्णय घेऊ नका ज्याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. प्रत्येकाच्या आयुष्यात अमितसारखा माणूस येईलच असे नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.